बरेचसे खेळाडू, बरेचसे सितारे तुम्हाला या खालापूर या रायगडमध्ये बरेचसे सितारे तुम्हाला येणाऱ्या 3 रात्रीमध्ये जरूर बघायला मिळतील. चांगलं असं मैदान, चांगलं असं आयोजन आणि नियोजन. विनंती असेल की आता मॅचला जरूर आपण सुरुवात करा, चेंडूची पूर्तता करा. 4 षटकांचे मॅच, पहिलं सत्र जिथे टॉस जिंकला SDC घोडिवली संघ, निर्णय घेतला फील्ड करण्याचा, फिल्डिंग करण्याचा. जिथे फलंदाजी आता पहिल्या सत्रामध्ये आपण जरूर पाहणार ते वीरेश्वर चिकोपोली संघाची. 4 षटकांचे मॅच जरूर असेल. कोणत्या धावसंख्येचं टार्गेट, किती धावसंख्या उभारली जाईल या पहिल्या सत्रामध्ये, याकडे देखील विशेष लक्ष असणार. पहिल्या सत्राला जरूर आपण सुरुवात करणार. विनेश्वर वरची कोपोळी संघाचा अतिरिक्त 12 खेळाडू, दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू आहेत. दोघांचं देखील मनापासून स्वागत. वरतो मॅचकडे जिथे KTCच्या माध्यमातून ही थेट प्रक्षेपण अगदी उत्कृष्ट क्लॅरिटी आणि क्वालिटी सगळ्यात आपण ही खऱ्या अर्थानं संपूर्ण प्रेक्षकांपर्यंत हे थेट प्रक्षेपण कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण सुरू आहे. त्याचं देखील विशेष करून कौतुक या दोन्ही कॅमेरामॅन्स आणि आमच्याबरोबर ते देखील जॉईंट आहेत, त्याचं देखील विशेष कौतुक. 4 षटकांचे मॅच जरूर मात्र जरूर पाहायला मिळेल. पहिलं सत्र जरूर ते सुरू होईल. टॉस जिंकला प्रथम SDC घोडिवली संघानं. निवडलं क्षेत्ररक्षण. कोणत्या धावांचं पाठलाग करावा लागेल, किती धावा रोखून ठेवतील विजेश्वर वरती संघ किती धावसंख्या या स्कोअरबोर्डवरती उभी करेल, याकडे आता जरूर सर्वांचं लक्ष असणार आहे. वळूया मॅचकडे, जिथे पहिलं षटक मात्र गोलंदाजी मार्कवरती असेल. घोडिवली गाव विलेज इन कडनं कुशल पालांडे. मागची मॅच देखील काय कमालीची गोलंदाजी केली कुशलने. तर जास्त वेळ अधिकचा घेऊ नका, ह्या नाईटची स्पर्धा आहे, इथे वेळ आणि मिनिट फार महत्वाचा असेल या आयोजकांना. जरूर फटका ड्राईव्ह केलाय 30 सर्कलच्या आतमध्ये. अभय पिंगळीने चेंडूवर फील्ड केलं. एक सिंगल याचा प्रयत्न जरूर होत असताना इथे निधाव चेंडूची मात्र होती सांगता. सुरुवात कशी केली जाईल, पहिलं षटक जर सुरू आहे कुशल पालांडेचं. स्ट्रायकिंग एंड वरती नूर आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उदय कोलंबे उर्फ मॉन्टी. बॅकफूटला गेले, चांगला फटका. काय जबरदस्त टायमिंग शोधलंय. शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं. चेंडू निघून चालाय सीमारेषा बाहेर. एक जबरदस्त आलेला आत्मकार. यस DJ. लागतील. काय फटका सजवला, जबरदस्त टायमिंग होतं. 4 धावा मिळाल्या, एकूण धावा आहेत त्या बिनबाद 4. फुलटॉस होता, क्षेत्ररक्षण जबरदस्त आहे. शुभमने या चेंडूला फील्ड केलं. अगदी कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पहिला चेंडू निर्धाव आला, त्यानंतर एक चौकार जो थर्डमॅन क्षेत्रामध्ये पाहिला, त्या चौकारानंतरचा पुनश्च चेंडू निर्धाव निघाला. अगदा कमबॅक केलंय गोलंदाज कुशल पालांडेने. ही किमया करतोय. मागच्या चेंडूवरती चौकारा, त्यानंतर निर्धाव चेंडू मात्र फेकला गेला. 4 धावा आहेत. हे पहिलं षटक सुरू आहे P1चं. उकळण्याचा प्रयत्न होता, चेंडू थोडासा खालती राहतोय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. पुनश्च निर्धाव चेंडूची सांगता जरूर मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कुशल पालांडे क्रिकेटच्या पटलावर चांगलं धाव. अद्यापर्यंत 3 चेंडू निर्धाव फेकलेत. एक चौकार जरूर त्याच्या ओव्हर्स मध्ये आपण पाहिलाय, तो नूरच्या बॅट द्वारा. त्यानंतर तब्बल 3 चेंडू निर्धाव खेळत नूर. उकडण्याचा प्रयत्न थोडासा खालती जातोय. वेगवती मात्र स्वादाला पायचीत पकडायचा प्रयत्न केला आणि इथे मात्र पंचांचं बोट वरती गेलंय. पहिली सफलता मिळते कुशल पालांडेला. पहिला हादरा मिळाला तो विनेश्वर वरची खोपोली संघाला. फलंदाज नूर सय्यद होतील या चेंडूवरती बाद. यस DJ.
4 धावा आहेत. सुरुवात कशी केली जाईल? पहिल्या सत्राचा खेळ जरूर सुरू आहे. गोलंदाजी मार्गवरती कौशभ पालांडे पाकपुडला गेले. चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार का? चेंडू कव्हरच्या दिशेने, कव्हर पॉइंटच्या चेंडू मात्र सीमा रेषा बाहेर येतोय. हा दणदणीत चौकार. या चेंडूवरती आलेला चौकार धावसंख्येला आकार देऊन दिलाय. 1-8 ही स्कोर कार्डवरती स्थिती आहे. षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 1 गड्याच्या मोबदल्यात 8. यस डीजे तांडेल. कशी केली जाईल? पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल 8 वरती जाऊन पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करणारा वीरेश्वर वरची कोपोली. सुरुवात कशी केली जाईल? पहिलं सत्र जिथे सुरू आहे. टॉस जिथे आपल्या भात्यातून आणि खऱ्या अर्थाने टॉस जिथे जिंकला एसडीसी गोडिवली संघ, निवडला प्रथम गोलंदाजी आणि गोलंदाजांवरती विश्वास दाखवला गेला. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पहिल्या सत्रामध्ये करू शकतो हा विश्वास त्याच्या मनामध्ये होता आणि म्हणूनच प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं. परंतु फलंदाजी जी प्रथम सत्रामध्ये करावी लागते ती वीरेश्वर वरची खोपोली संघाला कशा प्रकारची फलंदाजी, जी फलंदाजी अपेक्षित आहे त्या सर्वांच्या संघाच्या पाठीराख्यांकडून ती फलंदाजी अद्यापही मात्र होत नाहीये. कारण पहिल्या 6 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा आल्यात. शेवटच्या आता उरलेत अजून 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. या धावा किती धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाणार, किती धावा उभारल्या जाणार याकडे देखील आता जरूर प्रेक्षक या मॅचला अगदी जवळून पाहतो. 8 धावा आहेत. षटक क्रमांक दुसरं मात्र आपण सुरू करतो. रोहन पिंगळे मुन्ना या संघाचा कॅप्टन कूल आहे. जरूर बराचसा अनुभव आहे सातत्यानं या क्रिकेटच्या पटलावरचं चांगलं नाव सातत्यानं एसडीसी गोडिवली संघ की म्हटलं की कुणाल पिंगळे, रोहन पिंगळे ज्याच्या नावामध्येच मुन्ना हा उर्फ टोपण नावाने त्याला आपण ओळखतो. कारण मुन्ना म्हटलं की हा चर्चेचा विषय. पाकपुटला गेले. चांगला फटका जरूर आहे. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडू पर्यंत आलेत. जरूर एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्यानं वीरेश्वर वरची कोपोली संघ एका अंकाने पुढे जाईल. 9 धावा स्कोर कार्डवरती येईल. सुरुवात कशी केली जाईल? जिथे उदय कोलंबे आणि विनय नाईक अशी जोड साखळी मैदानावरती आहे. कशा प्रकारचा खेळ हे 2 फलंदाज करतील. तुषार धुमाल देखील अगदी जवळून ही मॅचला पाहतोय. सांगायचा प्रयत्न सुरू आहे की बाबा एक चांगलं टोटल आपल्याला उभं करावं लागेल पहिल्या सत्रामध्ये. तर निश्चितपणे या मॅचला अगदी आपल्याला टफ फाईट जो टफ फाईट मुकाबला आहे तशा प्रकारचं टफ फाईट देता येईल. जर चांगलं टोटल या स्कोर कार्डवरती उभं केलं तर निश्चितपणे येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला काहीतरी करण्याचा चान्स त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल. षटक क्रमांक दुसरं आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे मुन्नाच्या. स्ट्रायकिंग एंडवरती विनय नाईक आहेत. बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता. कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. ते 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हरमध्ये चेंडूला अडवलं. इथे निर्धाव चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये आलाय. 9 धावा आहेत. 2 चौकार ज्या विनय नाईकचा एक चौकार, त्यानंतर जो फलंदाज बाद झाला नूरच्या बाटमध्ये चौकार आला. त्यानंतर थोडीशी स्थिती मंदावली. स्कोर कार्डवरती सिंगलला मात्र प्राधान्य दिलं गेलं. इथून एक सिंगल जोडली जाईल. एका सिंगलच्या साहाय्याने अजून एक धाव मात्र जोडली जाते. त्यानंतर एक धाव मात्र वाढ झाल्यानंतर 10 धावा स्कोर कार्डवरती आहेत. सुरुवात अगदी संत गतीने ही धावांची जी चाचपणी ती सुरू आहे. हळूहळू एका धावेने संघर्ष मात्र केला जातो. वीरेश्वर वरची कोपोली संघाच्या माध्यमातून पहिलं सत्र आहे. धावांसाठी संघर्ष करावा लागेल. आम्ही सातत्याने सांगतोय की जितका मोठा संघर्ष तितका तुमचा विजय. संघर्ष ते प्रयत्न करावे लागतील. धावांचा प्रयत्न, धावांचा कशा प्रकारे येतील, ह्या धावा कुठून येतील हा प्रयत्न आता व्हायला हवा. जबरदस्त फटका होता. क्षेत्ररक्षक फार चेंडूने अडवलं. इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिन क्रीज मध्ये आलेत. सुरक्षित 2 धावा मिळाल्यानंतर संघाच्या धावसंख्येत झाली वाढ. टोटल जाऊन पोहोचले 12 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आहेत. सुरुवात कशी केली जाईल? पहिलं सत्र आहे जिथे धावांचा संघर्ष केला जाईल. पहिल्या सत्रामध्ये धावा किती जोडल्या जातील, किती धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाईल. आमचे अनिलजी पिंगले जे खऱ्या अर्थानं
गोडिले संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत. वळूया महाराष्ट्राकडे जिथे पंचांचा निर्णय येतोय. हा एक जबरदस्त असा फटका लॉंग ऑफ सीमा पार, बेमिसाल फटका चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर आलेला एक दर्जेदार षटकार. वळूया महाराष्ट्राकडे जिथे तू मैं पाहायला मिळाला. दोन्ही गाड्या एकाच पटरीवर धावाचा प्रयत्न होता. इथे षटक समाप्त झालाय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या 12 चेंडूमध्ये तब्बल धावा जोडल्या 18 धावा. सुरुवात कशी केली जाईल. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. जिथे या स्पर्धेमध्ये काय देखणं आणि दिमागदार या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी खऱ्या मताने खूप चांगली मदत खऱ्या अर्थाने या आयोजकांना या स्पर्धेला अगदी सरळ हाताने केली आहे. ती पाण्याची व्यवस्था खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर्स केली आहे ते श्री राकेशजी बांदल व श्रीकांतजी पाटील यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 रात्रीमध्ये जी पाण्याची व्यवस्था आहे, 4 रात्रीमध्ये जी पाण्याची व्यवस्था आहे ती या दोघांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आली आहे. त्यानंतर मालिकावीर आणि व सन्मान चिन्ह सन्मान्य ऋषिकेशजी बैलमारे यांच्या माध्यमातून हे आम्हाला देण्यात आले. त्यांचं देखील मनापासून आभार. उत्कृष्ट फलंदाज ज्याची ट्रॉफी आम्हाला दिली गेली आहे ती सन्माननीय विराजजी पवार. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज ज्याची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर्स केली आहे ती दत्तात्रय तांबडे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सावरोली यांच्या माध्यमातून दिली. त्यानंतर सामनावीरची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर्ड केली आहे ती सन्माननीय निखिलजी बैलमारे. त्यानंतर आलेला हा षटकार बरंचसं काही सांगून गेला. धावसंख्येत झाली भर. टोटल धावा डाऊटलावरती आहेत त्या 24 धावा आहेत. त्यानंतर डीजे आम्हाला जी 4 रात्रीमध्ये जी गाणी आम्हाला ऐकायला मिळत आहेत ती रोशनजी पाटील, मंगेशजी बांदल आणि त्यानंतर शूज जे आम्हाला स्पॉन्सर्ड केलेत परेशजी गरज. क्रिकेटचे जे चेंडू आपण वापरतात 4 रात्रीमध्ये म्हणजे किती लागू दे त्यांचा ते स्पॉन्सर जे केलेत ते महेशजी पाठारे आणि सचिनजी खाडे या दोघांचं विशेष कौतुक. 4 रात्रीमध्ये किती चेंडू लागते याची गणित देखील आपण मांडू शकत नाही. विशेष कौतुक. त्यानंतर सायकल मॅन ऑफ द सीरीजची सायकल आम्हाला स्पॉन्सर्ड केली आहे ती संकेत जी पाटील आणि रोहितजी पाटील कैरेचे पाहुणे आहेत त्यांनी स्पॉन्सर केले. त्यांचं देखील विशेष आभार असतील. त्यानंतर यूट्यूब लाईव्ह अजिंक्य पाडगे आणि प्रशांत वालेकर हे प्रति वर्षी यूट्यूब लाईव्ह तुम्हाला स्पॉन्सर केले जातात त्यांचं देखील विशेष करून आभार. त्यानंतर प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक निलेश लाड. मागच्या वर्षी देखील या ट्रॉफी त्यांनी स्पॉन्सर केल्या होत्या आणि या वर्षी देखील त्यांनी शब्द दिला की त्या ट्रॉफी आम्हाला पुन्हा स्पॉन्सर्स मी करू शकतो आणि त्यांच्या माध्यमातून या ट्रॉफी आम्हाला दिल्या. त्या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. वळतोय मॅचकडे जिथे जरूर खेळाला सुरुवात झाली. षटक क्रमांक 30 वामन खंडागलेचं सुरू आहे. पहिल्या चेंडूमध्ये षटका आला. त्यानंतर निर्धाव चेंडूचा फेक मारा झाला. एकूण धावा आहेत त्या 24. 24 धावा. गोलंदाज तयार. जबरदस्त चेंडू होता. चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करणार. थर्डमॅनला चेंडू फाईन लेगच्या मधोमध चेंडू निघून गेलाय सीमारेषा बाहेर. जबरदस्त आलेला हा कॉपीबुक स्टाईलने घेतलेला फटका चौकार. या 4 धावा 28 धावा या स्कोर बोर्ड मध्ये आहेत. यस डीजे इथे सुरुवात चांगली केली जाईल. पहिल्या सत्रामध्ये जरूर चांगली सुरुवात जरूर करतोय वीरेश्वर वरची खोपोली. काय जबरदस्त खेळ सुरू आहे. यावेळेस नशिबानं साथ दिली नाही. विद्युत तारेला हा चेंडू स्पर्श झाला आणि नशिबानं हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये राहिला. एक सिंगल जरूर या चेंडूमध्ये जोडली जाणार. एका सिंगलच्या साह्यानं 2 धावा मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाईल 30 या धावांवरती. सुरुवात कशी केली जाईल. पहिलं सत्र जिथे सुरू आहे या दोघांना आता अगदी हे 2 फलंदाज पूर्णपणे या मैदानावरती सेट झालेत जे उदय कोळंबे आणि विनय नाईक. सुरुवात चांगली करतात आपल्या संघासाठी. आपल्या संघाची पाया मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. चेंडूला यावेळेस भरपूर लांब मात्र फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू धाडलाय सीमारेषा बाहेर.
आलेला हा एक जबरदस्त षटकार. धन्यवाद. दमदार आमदारांच्या नावाने चालू असलेली स्पर्धा आमदार ट्रॉफीचं एक दमदार आयोजन. खऱ्या अर्थानं आजची पहिली रात्र, अजून 3 रात्री या मैदानावरती तुम्हाला क्रिकेटचा हा थरार, क्रिकेटचा ही जत्रा, क्रिकेटचा कुंभ मेळावा या 3 रात्रीमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. जबरदस्त स्क्वेअर कट मारलाय. 2-2 शतक चेंडूची उचल फेकी करणार. अंतिम क्षणामध्ये आलेला हा चेंडू अगदी धावा कंप्लीट मात्र करून गेला. त्या या दोन धावेने संघ मात्र संघर्ष करतोय. विरेश्वर वरची खोपोली संघ 3 षटकांचा खेळ संपुष्टामध्ये आलाय. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर टोटल विरेश्वर वरची खोपोली संघ जाऊन पोहोचलाय 38 धावा. यस डीजे. या ठिकाणी आमचे पाहुणे आदित्यजी महाडिक यांचं स्वागत या मंचावरती केलं जाईल. वेळात वेळ काढून या ठिकाणी या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत मी आयोजकांना विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत करावं. आधी भारतीय संस्कृती आहे, राजकीय क्रीडा किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये बरीचशी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. जे जे नजरेआड पडतात त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी निश्चितपणे करणं अपेक्षित असेल. आपण ज्यावेळेस आल्या पाहिलं भरपूर मान्यवरांची मांदी आली. ज्यावेळेस या ठिकाणी आलो त्यावेळेस या स्टेजवरती खूप सारे पाहुणे आपण या आदरणीय प्रवीण शेठ बैलमारे व जगदीश बैलमारे यांच्या वरती असणारी मंडळी निश्चितपणे तुम्ही या मंचावरती पाहिलेत. त्या सर्वांचं पुनश्च मनापासून हार्दिक स्वागत करेन. शेवटचं आणि अंतिम षटक या, कारण 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि तब्बल धावा आहेत त्या 38. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. रोहन पालांडे क्रिकेटच्या पटलावरचा एक जुना अनुभव आहे. SDC गोडील संघामध्ये काही जुने खेळाडू जे अजूनही आठवण आहेत. रोहन पालांडे असतील, अभय पिंगळे असतील, अविनाश पालांडे असतील, मुन्ना, अशी जुने जे खेळ आहे तो अजूनही त्यांच्यामध्ये. त्यानंतर आमचे अनिल पिंगळे एक जुने खेळाडू, आणि त्यानंतर त्यांचा आज सपोर्ट करण्यासाठी आलेले सिद्धत्त गोडील संघाला, त्यांचं देखील पुनश्च आपण मनस्पूर्वक स्वागत. प्रवीण पाटील देखील सपोर्ट करायला आलेत. निश्चित त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. वडिया महाराष्ट्राकडे शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत आता 6 पहिल्या सत्रामधील. तब्बल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा आहेत. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ अजूनही पहिल्या सत्रामधला बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलाय रोहन पालांडे. स्ट्रायकिंग एंडवरती उदय कोलंबे आहेत, लेफ्ट हँड बॅट्समन. जरूर फटका फसला आहे की काय हा प्रश्न उद्भवत असताना बराच काळ हवेमध्ये असताना चेंडू मात्र सीमा रेषा बाहेर जातो आहे. लॉंग ऑफ सीमा पार. धावांचा विचार केला तर अद्यापर्यंत 44 धावा स्कोर कार्ड मध्ये जोडल्यात. पहिल्या चेंडूवरती जरूर स्वागत केलं, षटकार जोडला. जी सुरुवात चांगली केली पहिल्या षटकाच्या या पहिल्या चेंडूवरती. रोहन पालांडेने पहिल्या चेंडूवरती जरूर मार खाल्ला. यावेळेस अकुल टप्प्याचा चेंडू होता, पुरेपूर बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. एकदा जरूर मिळते एका धावेने मात्र
45 वरती पोहोचतोय. प्रथम फलंदाजी करणारा वीरेश्वर वरची कोपोरी. संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील, एक चांगल्या टोलूपर्यंत पोहोचावं लागेल. तर द्वितीय सत्रामध्ये या मॅचमध्ये एक पकड मजबूत करायची असेल तर एक चांगल्या टोटलपर्यंत पोहोचावं लागेल. 45 धावा आहेत. अद्यापर्यंत काही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक बाकी आहे रोहन पालांडेचं. स्ट्रायकिंग इनमध्ये आता विनय नाईक असतील. यावेळेस मात्र चेंडू अगदी बाहेर निघायचा प्रयत्न होता. बघा निश्चितपणे सांगितलं जातं की बाबा एक सिंगल एक डबल, सिंगलला डबलमध्ये लोटेल किंवा जास्त करून स्ट्राईक आता उदय कोळंबेकर कशी राहील हा प्रयत्न राहील दोघांचा. जबरदस्त खोदून काढला चेंडू, ऑन ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक फार वेगाने आलेत. जरूर मात्र एक सिंगल मिळेल ती विनय नाईकला. संघ एक अंकाने पुढे जाईल. 46 धावा स्कोअरबोर्ड वरती आल्यात. शेवटचं षटक आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. पहिलं सत्र सुरू आहे. जरा फास्ट खेळा. दोन्ही टीमला एक विनंती राहील कारण ही नाईटची शृंखला आहे. इथे वेळेला फार महत्त्व दिलं जाईल. वेळ आणि मिनिट फार महत्त्वाचं आहे आयोजकांसाठी. चांगला फटका इथे क्षेत्ररक्षक मात्र आहेत. झेल पकडला जाईल इथे. थर्ड स्लिप मधून हा झेल पकडलाय. फलंदाज इथे उदय कोळंबे मात्र येथील बॅक टू द डगआउट्स. यस डीजे पांडेल. असो दांडेल थंडीच्या वातावरणामध्ये थोडंसं सुस्त झालेत कारण इथलं क्लायमेटच प्रवीणजी सर तसं आहे. या क्लायमेटमध्ये आपण बघितलं प्रतिवर्षी ही स्पर्धा आम्ही सातत्यानं करत असतो. 11-12 वाजले की इथून ड्यू फॅक्टरला फार जास्त प्रमाणात हे ड्यू फॅक्टर या मैदानावरती येत असतं. परंतु या स्पर्धेमध्ये जरी ड्यू फॅक्टर आपल्याला येत असलं तरी आम्हाला ही मजा या स्पर्धेमध्ये किंवा ही स्पर्धा काढण्याची फार वेगळी स्ट्रॅटजी किंवा वेगळी मजा या स्पर्धेच्या निमित्तानं प्रतिवर्षी येत असते. मागच्या वर्षी देखील ही स्पर्धा त्याच दिमाखानेच सुरू झाली होती, त्याच दिमाखाने संपन्न झाली. आजची ही पहिली रात्र या दिमाखाने सुरू झाली. पहिल्या रात्रीमध्ये आपण बघतो ही दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक मुन्ना आहे तिथे मला असं वाटतंय. मुन्नांनी हा जबरदस्त प्रयत्न केला. धावा मिळतील टोटल 2. या 2 धावेने संघ पुढे पोहोचलाय. एक निश्चितपणे ह्या ड्रीप फॅक्टर प्रवीण सरांनी उल्लेख केला की चेंडू आम्हाला ड्रीप फॅक्टरमुळे काहीशा तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागतं. निश्चितपणे एक धाव जोडली. एका धावेने संघाची धावसंख्या आहे 47. 48 धावांची गरज. या दुसऱ्या सत्रामध्ये धावा कशा पूर्ण केल्या जातील, या धावा कशा बनवल्या जातील, या धावांचा संघर्ष कसा केला जाईल याची जरूर आपण वर्णन एक हिंदी भाषेमधून आपण जरूर ऐकणार आहोत. परंतु ऐकूया एक सुमधुर संगीत, त्यानंतर करूया एक दुसऱ्या इनिंगला सुरुवात. पण वळूया डीजे तांडेल.
सन्माननीय अनिलजी पिंगळे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे. टोटल बन चुका है वीरेश्वर वर्ची खोपोली का 47 रन. जीत के लिए 12 की औसत से 48 रनों की जरूरत. अमर पवार और मुन्ना पिंगळे, रोहन पिंगळे और अमर पवार प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी. पिछले मैच में हमने देखा है कैप्टन नॉक हमें देखने का मौका मिला मुन्ना पिंगळे द्वारा, कप्तान द्वारा. कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. श्री दत्त घोड़ीवली क्रिकेट क्लब हमेशा हमने देखा है इस ग्राउंड के ऊपर काफ़ी अच्छा खेलते हुए नजर आ रही है. हर साल हर प्रतियोगिता में रेस में रहती है ये. नंबर 1 से लेकर नंबर 4 तक कई बार मैंने देखा है. ये ग्राउंड उनके लिए काफ़ी लकी है. लेकिन अब देखना ये होगा, एक वाला मैच जीता पहले बल्लेबाजी करने वाली टीम ने, दूसरे नंबर वाला मैच जीता दूसरे सत्र में बल्लेबाजी करने वाली टीम ने, फिर तीसरा मैच हुआ वो मैच जीता पहले बल्लेबाजी करने वाली टीम ने, चौथा मैच हमने देखा आज की रात का वो जीता दूसरे सत्र में बल्लेबाजी करने वाली टीम ने. अब देखना ये होगा, कैलकुलेट क्रिकेट ये कहता है कि अगर गेंदबाज अच्छा करे और इतिहास को अगर बदलना है, आज की रात के जो इतिहास हुआ है बना है, संजोग कहिए इसे, ऐसा नहीं है. घोड़ीवली टीम चेस करके इस संजोग को बदल सकती है. 48 रन प्रति ओवर 12 की औसत. गेंदबाज विशाल पाटनोस्कर, काफी अच्छी गेंदबाजी है इनकी. वीरेश्वर वर्ची खोपोली की तरफ से विशाल पाटनोस्कर. और विकेट के पीछे अगर हम देखें, नूर रोहन पिंगळे स्ट्राइकर एंड पर. पिछले मैच में 17 रनों की एक शानदार पारी इन्होंने खेली थी और ये लटक गए रोहन पिंगळे. ओपन करने के लिए आ चुके थे लेकिन उन्हें जीवन दान मानो अपने पैर पर कुल्हाड़ी मारने वाली बात है, क्योंकि मुन्ना इस मैच को यू टर्न देने की ताकत रखते हैं. लटक गए थे. पहली गेंद विशाल पाटनोस्कर की काफी अच्छी थी. दिल में सांसें अटकी हुई थी घोड़ीवली टीम के सपोर्टर्स की. घोड़ीवली के खेमे में जितने भी खिलाड़ी हैं उनके अटक चुकी थी सांसें जब तक कैच छोड़ा नहीं जाता. और जैसे कैच छोड़ा एक राहत की सांस ली घोड़ीवली के सपोर्टर्स ने. राहत की सांस, क्योंकि वो जानते ये गोल्डन विकेट था. अमर पवार, विशाल पाटनोस्कर इस ओवर की दूसरी गेंद करेंगे. सिंगल आ चुका है पहली गेंद के ऊपर. 12 की औसत से 48 रनों को बनाना है. क्रॉस द लाइन खेलने की कोशिश. देखिए प्लानिंग यही है कि रोहन को जल्दी से जल्द आउट किया जाए. ये प्लानिंग है वीरेश्वर वर्ची खोपोली की. उन्होंने देखा एक चांस लिया नूर ने डायरेक्ट हिट करने का नॉन स्ट्राइकर एंड पर. तो ये जरूर ये होता है कि अगर आप सामने वाली टीम के अच्छे बल्लेबाज को आउट करें तो आपके लिए टारगेट बचाव का उद्देश्य जो होता है. पवार का पावर अब दिखाने का वक्त आ चुका है. लगातार 2 डॉट गेंदें जा चुकी है. विशाल पाटनोस्कर 3 गेंदों में अब तक 1 ही रन दे चुके हैं. अमर पवार को खेलना होगा. देखिए मुन्ना को प्रमोट किया, अभय पिंगळे ने ओपन किया था पिछले मैच में. हमने देखा इस अमर पवार के साथ एक अलग प्लानिंग के साथ घोड़ीवली इन रनों को चेस करना चाहती है. बढ़िया यॉर्कर, बढ़िया यॉर्कर. क्या गेंदबाजी हो रही है विशाल पाटनोस्कर की. अमर पवार, अविनाश पालंडे और अनिल पिंगळे साहब अब टेंशन में आ चुके हैं इनके बल्लेबाजी के कारण, क्योंकि लगातार
3 गेंदें डॉट खेली और मैं हमेशा कहता हूँ इस खेल में डॉट गेंदें डाले वो नायक, खेले वो खलनायक। यह व्हाइट बॉल का इशारा और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 2 रन। अमर पवार के पास ताकत है। इसी ग्राउंड के ऊपर मैंने उन्हें रो में छक्के लगाते हुए देखा था 1-2 साल पहले। एक हारा हुआ मुकाबला उन्होंने घोड़ीवली टीम को जितवा के दिया था। आज भी मुझे वो शानदार पारी। अक्षय दाभाड़े इनकी तरफ से एक विकेट के लिए 500 का इनाम और ये 500 लेकर आइए तुरंत। रोकड़ा विशाल पाटनोस्कर को मिलती हुई है पहली सफलता। श्रीदत्त घोड़ीवली को यह 440 वोल्ट का झटका लगता हुआ और हमारे तांडिल को मिलता हुआ मौका। पांच सौ का इनाम आ चुका है अक्षय दाभाड़े द्वारा। नए बल्लेबाज रोहन पालांडे, अविनाश पालांडे के छोटे भाई। मैं सिद्धू 11 कैरे बनाम खालापुर, इन दोनों कप्तानों से गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। विशाल पाटनोस्कर, क्या गेंदबाजी हो रही है। 5 गेंदों में महज 2 रन दिए जा चुके हैं। एक विकेट भी उन्होंने निकाला। क्रॉस बैटेड शॉट खेला है, शॉट मिड विकेट के ऊपर गेंद को फील्ड किया, लेकिन महज 6 गेंदों में अब तक रन दिए जा चुके हैं। 45 रनों की जरूरत है प्रति ओवर 15 की औसत से SDCC घोड़ीवली टीम को। सबका मालिक एक ही होना चाहिए, क्योंकि साईं बाबा ने हमें कहा है सबका मालिक एक। साईं बाबा हमेशा हमें एक मजहब सिखाते हैं, इंसानियत, और क्रिकेट भी हमें इंसानियत सिखाता है। कई हिंदू मुस्लिम क्रिकेटर्स को हमने भारतीय टीम में इकट्ठा खेलते हुए देखा है, भारत की जीत का तिरंगा लहराते हुए देखा है। उसी तरह अगर हम देखें तो क्रिकेट भी हमें एक धर्म ज़रूर सिखाता है, जिस धर्म का नाम है इंसानियत। लेकिन अब गेंदबाजों से इंसानियत बरतना बल्लेबाजों के लिए काफ़ी हानिकारक हो सकता है। यहाँ पे टकराव होना ज़रूरी है गेंद और बल्ले के बीच। सीनियर खिलाड़ी है रोहन पालांडे। प्रवीण पाटिल, अनिल पिंगे थोड़े से टेंशन में ज़रूर है, लेकिन रोहन एक सीनियर खिलाड़ी है, अविनाश पालांडे के छोटे भाई है, उन्हें कुछ तो करना होगा। लेकिन जब तक मुन्ना है क्रीज पर, जीत की उम्मीद बरकरार है। भले प्रति ओवर 15 की औसत से 45 ही क्यों ना बनाने हो, मुन्ना के पास वो क्षमता है, क्योंकि कई हारी हुई बाजियां उन्होंने जितवा के दी है अपने SDCC घोड़ीवली टीम को। ड्यू फैक्टर, बिल्कुल कहा अभी सर ने, ड्यू फैक्टर का काम अब शुरू हो चुका है लगभग। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की, लॉन्ग ऑन के ऊपर एक आसान सा कैच। काफी अच्छी गेंदबाजी हो रही है रुपेश महात्रे की। वीरेश्वर वर्ची कोपोली, देखिए पिछले 3 सालों से ये टीम इस प्रतियोगिता में अपनी पहली जीत को तलाश रही थी। 3 सालों से ये टीम पहले दौर में बाहर निकली थी। सिद्धू 11 कैरे बनाम सवाई माता खालापुर, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है। विकेट मिलता हुआ नजर आया। भाई पिंगड़े मैदान के बीचों बीच जा रहे हैं, क्षमता इनमें भी मैच को जितवाने की। अब देखना ये होगा किस तरह से स्कोरिंग शॉट होते हैं उनके, क्योंकि
क्रिकेट में देखिए 20 रन प्रति ओवर भी रन बन सकते हैं आखिरी 2 ओवर में, ऐसा नहीं है कि नहीं बन सकते। नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट। क्रिकेट में हम हमेशा कहते हैं कई चीज़ें मुश्किल ज़रूर होती हैं लेकिन नामुमकिन नहीं होती, क्योंकि एक गेंद अगर बाउंड्री पार की तो 6 गेंदें लगातार बाउंड्री पार की तो 36। धीरे धीरे अभय पिंगवे यॉर्कर गेंद को इस खोद के निकाला था अभय ने। सिंगल से काम नहीं चलने वाला। अगर प्रति ओवर आपको 15 की औसत से अगर रन बनाने हैं तो यकीन मानिए 1 ओवर में 2 छक्के आना ज़रूरी। प्रति ओवर 15 की औसत से अगर आपको रन बनाने हैं 45 कंपलसरी चेसिंग के रूल के तहत, तो 1 ओवर में 2 छक्के आना ज़रूरी है। और जैसे ये 2 छक्के नहीं आएंगे, इनमें से एक भी छक्का बचाया जाएगा तो अगले ओवर में 3 छक्के। कवर सीजन में खेला, जितने भी सिंगल्स आएंगे तुषार धुमाल जानते हैं उनका पलड़ा भारी होगा। इस मैच में वीरेश्वर वर्चीखोपोली का पलड़ा भारी होता हुआ नजर आएगा। लेकिन अगर यहां पर 1-2 छक्के लगाने में कामयाबी हासिल होती है अभय पिंगळे को और उनके साथी रोहन पालांडे को। खालापुर के कप्तान आ चुके हैं। मैं सिद्धू 11 कैरे के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला। सिंगल से रन तो बनते हुए नजर नहीं आएंगे, क्योंकि प्रति ओवर 15 की औसत से जो रन बनाने हैं 45 रन। क्या पटनोस्कर ने गेंदबाजी की, विशाल पटनोस्कर ने आखिरी क्या पेनल्टी पावर प्ले का पहला ओवर। एक नया गेंदबाज मिला है, ये वीरेश्वर वर्चीखोपोली बी टीम जब खेलती थी तो उनके ये खिलाड़ी है विशाल पाटनोस्कर। लेकिन देखिए इंसान हमेशा मेहनत करते रहता है, उसे एक उसकी एक कोशिश जरूर रहती है कि मैं 2 से नंबर 1 पे आऊं, यानी कि टीम ए के साथ खेलूं। लेकिन ये गेंद बहुत ही बढ़िया फील्डिंग, बहुत ही बढ़िया फील्डिंग, और ये विकेट मिलता हुआ रोहन बालांडे के पारी का रन चुराने गए थे। दूसरा रन चुराने गए थे, लेकिन दूसरा रन चुराने के लालच में बैक टू द डगआउट डीजे तांडेल। सन्माननीय आमचे पाहुणे नितीनजी घोसाळकर साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करावा। सवाई माता खालापूर आणि सिद्धू 11 कैरे दोन्ही ताकदवान टीम आहेत, पण इथे मात्र बघा सलग 3 वर्ष पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असणारा वीरेश्वर वर्चीखोपोली आजच्या रात्रीला मात्र काहीतरी विचार करून आलाय। तो कैरे वॉन द टॉस। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद 48 का पीछा करते हुए 8 रन प्रति ओवर 20 की औसत से 40 रन प्रति ओवर 20 की औसत से 40 रन बनाने हैं। गेंदबाज योगेश खेड़ेकर गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। सीधे बल्ले से इस गेंद को खेला। सिंगल से ये रन तो बनेंगे नहीं। 20 रन प्रति ओवर, इसका मतलब ये डबल शुरुआत अच्छी हुई है, लेकिन 2 छक्के तो कंपलसरी है। 2 छक्के नहीं लगाएंगे, एक बाउंड्री नहीं लगाएंगे तो ये प्रति ओवर 20 रन
बनेंगे नहीं, क्योंकि यहाँ पे अगर आप 10 रन बनाएंगे तो रिक्वायर्ड रन रेट होगी आखिरी ओवर की 30। यहाँ पर आपको ज़्यादा से ज़्यादा रन बटोरने की कोशिश करनी होगी, ज़्यादा हार्ड हिटिंग बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि इस ओवर में अगर 25 लेकर आते हैं आप तो 15 रहेंगे आखिरी ओवर के लिए, और इस ओवर में अगर 10 से कम रन लेकर आते हैं आप तो आखिरी ओवर में आपके ऊपर प्रेशर। गेंदबाज योगेश खेड़ेकर, और ये अभय पिंगड़े के बल्ले से आता हुआ बेहतरीन शो, उम्मीद का दिया जगाया जा चुका है, और ये कर सकते हैं, ऐसा नहीं है कि नहीं कर सकते, इनमें क्षमता है, इनकी कई अच्छी नायाब पारियां मैंने देखी है। स्लॉक स्वीप के जरिए ये छक्का उन्होंने लगाया, एकदम से जैसे कि सोए हुए शेर को जगाना होता है और वो एकदम से अपने शिकार पर पंजा मारता है, उसी तरह ये कुछ देर खामोश था शेर बड़ेली की टीम का, लेकिन आखिरकार उन्होंने छक्का दागा। मैच में कहानी में वो ट्विस्ट लेकर आए हैं। देखिए इस तरह अगर छक्के आएंगे तो जरूर मजा आएगा इस मैच में, और अभय पिंगड़े को वो कोशिश करती रहनी चाहिए। गेंदबाज योगेश अभय के लिए इस ओवर में अब तक रन आ चुके हैं 8। 8 रन आ चुके हैं, 32 रनों की जरूरत है। ये अच्छी गेंद, डॉट गेंद आई। 9 गेंदे, अब 32 रनों की जरूरत। 9 गेंदे, अब 32 रनों की जरूरत। हमारे मेहमान खलापुर ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन उपाध्यक्ष संतोष जी जोरकर साहब यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। सूरज केदारी सदस्य, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। लेकिन यहाँ पर लगातार 2 डॉट गेंदें आती हुई, जो सनसनी फैलाई थी अभय पिंगड़े ने एक छक्का लगाकर, मुझ में भी ऊर्जा आई थी इस मैच में। महज 8 ही रन आ चुके हैं इस ओवर में, 20 की औसत से रन बनाने, औसतन अभी भी 12 रन पीछे नजर आ रही है टीम एसडीसी घोड़ेवली। ये ऑफ स्टंप के शायद ज्यादा बाहर, बड़ा सड़ों के सर का इशारा, वाइट बॉल। वाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 17 रन, और इस ओवर में अब तक रन आ चुके हैं 9 रन। अभी भी गेंदे शीश है इस ओवर की 2। एक छक्का भी आता है तो मजा आएगा। आना चाहिए अभय पिंगड़े को अपने बल्लेबाजी का क्लास दिखाना चाहिए। रिवर्स स्वीप पिछले मैच में नाकामयाब हुए थे, लेकिन इस मैच में परफेक्ट रिवर्स स्वीप अभय पिंगड़े द्वारा, और गेंद को भेजा उन्होंने थर्ड मैन को बीट कर, डीप थर्ड मैन, बाउंड्री के बाहर 4 रन। देखिए क्रिकेट है भाई, क्रिकेट मैच कभी भी घूम सकता है। 2-3 छक्के अगर आते हैं रो में तो मैच घूमने में ज़्यादा समय नहीं लगता। ये टर्निंग क्रिकेट में हमेशा हम कई घुमाव देखते हैं, कभी पासा इस टीम का भारी तो कभी पलड़ा उस टीम का भारी। देखिए ओवर की आखिरी गेंद डॉट निकाली है, टीम का टोटल आ चुका है 21। इस ओवर में रन आए 13। 27 रनों की अभी भी जरूरत, क्योंकि 2 ओवर में 40 की जरूरत थी। 6 गेंदें और 27 रनों की जरूरत। बॉलर ये जानते हैं उन्हें 2 ही अच्छी गेंदें करनी है, लेकिन बल्लेबाज को ये जानना होगा कि हमें हर एक गेंद के ऊपर प्रहार करना है। इस मैच में अगर एसडीसीसी घोड़ीवली को जिंदा रखना है तो जरूर हर गेंद के ऊपर प्रहार होना जरूरी।
तो प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए जो साइकिल दी है हमारे रोहित पाटिल और संकेत पाटिल कह रहे, इनकी तरफ से दीपक पाटिल बोरले, इन्होंने भी ये साइकिल प्रदान की है। साइकिल नहीं है, हमारे मेहमान है ना, मेहमान है, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। ये गेंद कवर्स में खेला सीधा, 4 रन। मैच अभी खत्म नहीं हुआ है दोस्तों, 5 गेंदे 23 रनों की जरूरत, 5 गेंदे 23 रनों की जरूरत। यकीन मानिए मैच कभी भी यू टर्न ले सकता है। क्रिकेट है ये, घुमावदार खेल है ये। अगली गेंद पे क्या, अगली गेंद पे क्या, ऐसा सवाल पूछते हुए हम इस मैच को देखते हैं। तेईस रनों की जरूरत, गेंदे बची है आखिरी 5। बाएं हाथ के खिलाड़ी शुभम इस वक्त स्ट्राइकर एंड पर, जिन्होंने कवर्स के ऊपर से खेला था शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से, डीप एक्स्ट्रा कवर। बाउंड्री के बाहर 4 रन, लेकिन ये गेंद हवा में थी। 1 रन जरूर मिला, दूसरा भी पूरा किया। तो हमारे मेहमान दीपक पाटिल बुर्ला, इनका मैं जरूर स्वागत करना चाहूंगा। सन्माननीय कैऱ्याचे संकेत पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। उगवता तारा खरं तर कैरे टीमचा प्रमोद पाटील कैरे यांना सुद्धा विनंती असेल। इथे मात्र आपण या सामन्याकडे वळूया। सामन्यामध्ये आता अभय पिंगळे एखादी खिंड लढवताना दिसतोय, अशक्य ते शक्य करून दाखवणार का? युवा उद्योजक प्रमोद पाटील यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। पण इथे मात्र अभय पिंगळे अशक्य ते शक्य करून दाखवेल का? अनिल पिंगळे साहेबांना अजूनही विश्वास आहे, आमचा जोपर्यंत अभय आहे तोपर्यंत आमचा किल्ला अभेद्य आहे। देखिए खेल जब खेलते हैं खिलाड़ी तो प्यास जरूर लगती है, और प्यास लगने के बाद अगर मिनरल वाटर उन्हें दिया जाए तो बीमारियों से उन्हें कोसों दूर रखा जाता है। तो इस प्रतियोगिता के लिए जिन्होंने हमें मिनरल वाटर दिया है, पानी का मतलब पानी नहीं है, मिनरल वाटर जिन्होंने हमें दिया है, राकेश बांदल और श्रीकांत पाटिल, इनसे मैं गुजारिश करना चाहूँगा कि आपको मंच पे आना है, लेकिन ऐसे सिंगल से रन बनते हुए नजर नहीं आएंगे। 1 रन जरूर मिला और इस 1 रन से टोटल 29। अब गेंदें बची है, 2 और रन बनाने हैं 19। 2 गेंदें और 19 रनों की जरूरत। घोड़ी लेके कई दर्शक अब ये जान चुके हैं कि जिस श्रृंखला में हमने हर बार हर साल अच्छा परफॉर्म किया है, वो श्रृंखला अब हमारे हाथों से निकलती हुई नजर आ रही है। रिवर्स जबरदस्त क्लास, गुणवत्ता के आधार पर अभय पिंगळे द्वारा ये खेला गया स्ट्रोक। पहला मैच जब रिवर्स उन्होंने खेला तो मैंने कहा था क्या ज़रूरत थी, टीम आपकी जीत के द्वार पर दस्तक दे सकती थी आपके रुके रहने पर, लेकिन वहाँ पर वो चूके ज़रूर, लेकिन जैसे मैंने उनका ईगो हर्ट किया इस मैच में, उन्होंने वो करके दिखाया। रिवर्स के ज़रिए 2 बाउंड्रीज उन्होंने लगाई रिवर्स के ज़रिए, ज़बरदस्त। और ये रिवर्स का 6 शायद आ सकता है अभय पिंगळे के बल्ले से आखिरी क्षणों में ही सही, लेकिन क्या बल्लेबाजी की। वेल डन अभय, एक जुझारू पारी, एक संघर्षपूर्ण पारी अपनी टीम श्री दत्त घोड़ीवली के लिए। अभय पिंगळे, आज भी मेरे पास क्लास है, आज भी मेरे पास गुणवत्ता है, और उस गुणवत्ता के आधार पर मैदान के किसी भी कोने में मैं 4 या 6 मार सकता हूं। टीम का टोटल 39। ये मैच 14